महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिने उरलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। लोकसभेला फारसं यश मिळालेलं नसल्यानं शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन काय साध्य झालं असा प्रश्न अजित पवारांच्या बाबतीत त्यांचे विरोधक उपस्थित करतायत। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी महायुतीमध्ये 60 जागा लढवण्याचा मानस व्यक्त केलाय। तसंच मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ आणि महायुतीशी आघाडी करून धर्मनिरपेक्ष विचारांची तडजोड केली अशा काही मुद्द्यांवरती त्यांनी रोखठोक भाष्य केलंय। त्यांची ही मुलाखत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आपण पाहूयात। त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात रौनक कुकडे यांच्याकडनं। रौनक, एकंदरीतच आपण जर ही मुलाखत पाहिली तर अनेक प्रश्नांना उत्तर देत असताना काही उत्तरही राखून ठेवली आहेत, तर काही अगदी दिलखुलासपणे दिलेली आहेत। निश्चितपणे प्रज्ञा, आपण बघू शकतो की ज्या पद्धतीचा स्वभाव अजित पवारांचा राहिलेला आहे तो रोखठोक स्वभाव या मुलाखतीत त्यांच्या उत्तरांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला। मुख्यतः काही दिवसांपूर्वी जे राष्ट्रवादी काँग्रेसची इंटरनल बैठक झाली होती त्यामध्ये देखील अजित पवारांनी अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं की जवळपास 60 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढेल असे संकेत दिले होते आणि इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत देखील ते अशाच पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते करताना पाहायला मिळतात। त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस साधारणतः किती जागांवर लढेल हे साधारणतः स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे की 60 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनी तयारी जी आहे ती दर्शवली आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या आताची जी विधानसभा आहे त्यामध्ये जर अविभाजित एनसीपीचं जर आपण बघितलं तर साधारणतः 54 म्हणजे 54 आमदार जे आहेत ते मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि 54 जागा तर त्यांच्याकडे असतीलच, पण काही अपक्ष आणि काही काँग्रेसमधले देखील आमदार हे अजित पवारांच्या संपर्कात आहे आणि कदाचित ते एनसीपीच्या तिकीटवर लढतील। तर असे एकंदरीत 60 जागा अजित पवार एनसीपीला या महायुतीमध्ये मिळतील असे संकेत एकंदरीत अजित पवार या मुलाखतीच्या माध्यमातून देताना पाहायला मिळतात। आणि दुसरं महत्वाची जी बाब त्यांनी या उल्लेख या मुलाखतीत केलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री पदासंदर्भात। कारण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा शिवसेना असेल किंवा भाजप असेल, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री जो आहे तो व्हायला पाहिजे। अनेक वेळा आपण अजित पवारांचे होर्डिंग्स मग ते मुंबईत असतील, बारामतीत असतील किंवा पुण्यात असतील, अनेक ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे होर्डिंग जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत। देवेंद्र फडणवीस संदर्भात देखील अनेक वेळा नागपुरात अशा पद्धतीचे त्यांच्या समर्थकांकडनं होर्डिंग्स लावण्यात आले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री कोण असेल या संदर्भात त्यांनी स्पष्टता दिलेली आहे की निवडणुकीनंतर निकालानंतर या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेही त्यांचा उत्साह कमी होऊ नये, त्यामुळे अशा पद्धतीची एक रणनीती महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आखली की काय, असा एक सवाल जो आहे तो इथे उपस्थित होताना पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद रौनक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।